Second question बघा, work done by a force F is a displacing body by dx is given by work done चा फॉर्म्युला दिला F into काय dx दिलेला आहे. If the force is given by as a function of x, पहिला क्वेश्चन होता ना त्यासारखाच, by the f of x काय दिलं तुम्हाला f of x दिलाय. f of x is equal to काय x square minus 2x plus 1 आणि त्यांनी लिमिट दिलेली आता x ची लिमिट दिली. किती लिमिट दिली त्यांनी किती सांगितलं त्यांनी 0 कडून कोणाकडे जायचंय 3 कडे जायचंय. वर्क डन चा फॉर्म्युला असतो इंटिग्रेशन मध्ये f ऑफ dx असतो. इंटिग्रेशन मध्ये f ची व्हॅल्यू काय दिली तुम्हाला x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 इंटू काय dx. लिमिट काय दिली त्यांनी 0 पासून कुठे सुरू करायचंय 3 पर्यंत. x स्क्वेअर चं काय होतं x क्यूब बाय 3 म्हणतो मायनस 2x चं काय म्हणतो 2x स्क्वेअर बाय 2 x चं काय म्हणतो x. लिमिट काय पुट करायचं त्याचं 0 to 3. लिमिट कसं पुट करतो आपण अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. लोअर लिमिट बघितलं तर काय 0 आहे. लोअर लिमिट काय 0 त्याचं काय अडचणच राहणार म्हणजे फक्त काय करा फक्त अप्पर लिमिट पुट करा म्हणजे 3 चा काय क्यूब डिवाइड बाय काय 3 मायनस 2 टू गेट कॅन्सल म्हणजे किती 3 चा स्क्वेअर प्लस काय 3. हे बघा हा एक गेला एक 3 गेला म्हणजे किती राहिला 9 बरोबर की नाही 9. 3 चा स्क्वेअर किती राहिला 9च आणि प्लस 3 मायनस 9 प्लस 9 गेट कॅन्सल म्हणजे किती उत्तर आला 3 जूल. ऑप्शन नंबर 1.